आपल्या घराच्या आसपास सापडणारी रुई तुमचं दुखणं किती कमी करते माहीत आहे का? तुमचे सांधिवात असो, गुडघेदुखी असो, सायटिका पेन असो, कुठं सूज आलेली असो, याच्यावरती रुई कसं काम करते हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार, मी डॉक्टर महेश आळवकर. आज आपण आपल्या घराच्या आसपास सापडणाऱ्या रुईचे किती महत्त्व आहे याच्याविषयी माहिती घेऊया. मग आपण हनुमंतरायाला रुईचे पानं वाहतो. का वाहतो? कारण हनुमंतराया हा शक्तिवर्धक आहे. तसंच ही रुई तेवढीच ताकदवर आहे. त्याच्यामुळे हनुमंतरायाला याचे पानं वाहतात. याच्यामागे हे शास्त्र आहे. आता रुई ही कॉमन आपल्या शेतामध्ये किंवा घराच्या आसपास किंवा कुठेही पडक्या ठिकाणी भेटते. याला हिंदीमध्ये आक किंवा मदार म्हणतात. तसंच इंग्रजीमध्ये याचं नाव क्राऊन फ्लॉवर आहे. साधारणतः ह्याची अशी पाने मोठी असतात, दांडा लांब असतो आणि वरती व्हाईट कलरचे किंवा जांभळ्या कलरचे फुलं असतात. आयुर्वेद भाषेमध्ये यालाच अर्क म्हणतात. आयुर्वेदानुसार हे वात आणि कफनाशक आहे. हे अँटी इन्फ्लमेशन आहे. त्यामुळे ते सूज असेल किंवा दुखणं असेल किंवा काही एखाद्या ठिकाणी नर्व ब्लॉक असेल, त्या ठिकाणी रुईचा वापर केला ना तर त्यामध्ये खूप चांगले इफेक्ट आहे. याच्यातली आता आपल्याला हे पानं उपयोगी येतात, तसंच हे फुलांचाही उपयोग आहे. तसंच आपण हे कट करतो ना तर त्यातून असं पांढरं दूध निघतं, चीक निघतं. तर हे तिन्ही आपल्या उपयोगी येत आहे. तर प्रत्येकाचा कसा उपयोग आहे आपण आज पाहूया स्टेप बाय स्टेप. पहिलं आहे तुमचे सांधे दुखत असतील, गुडघे दुखत असतील तर त्यामध्ये कसा वापर करायचा ते सांगतो. याच्यात हे पान काढून घ्यायचं तुम्ही रुईचं, ज्याचा आपण मारुतीला हार करून घालतो. हे पान काढून घ्या. याचा चीक थोडंसं डोळ्यासाठी चांगला नसतो किंवा ॲलर्जिक आहे. त्याच्यामुळे ते घेताना काळजी घ्या, जेणेकरून तो डोळ्याला लागू नये किंवा हातामध्ये कुठं लागू नये. लागलं तर पटकन हात धुवा, कारण ॲलर्जी होऊ शकते काही काही जणांना. हे पान घ्या, स्वच्छ धुवून घ्या. तव्यावरती गरम तेल टाका तिळाचं. त्यावरती हे पान गरम करायचं आणि गरम गरम पानं तुमचा जो गुडघा असेल किंवा जे तुमचे सांधे असतील त्याच्यावरती बांधायचं. साधारणतः 15 ते 20 मिनटं ठेवायचं. याच्यामुळं काय होतं, तुमची जॉईंटची मूवमेंट वाढते आणि कार्टिलेज कमी झालेले असतात गुडघ्यांमध्ये. आजकाल वयस्कर लोकांमध्ये हा खूप प्रॉब्लेम आहे. कार्टिलेज कमी झाल्यामुळे गुडघे खूप दुखतात. तर त्यामध्ये तुम्ही हे साधारणतः 5 ते 6 दिवस याचा वापर केला ना, कार्टिलेजमध्ये चांगली सुधारणा होते, गुडघ्याची सूज कमी होते आणि तुमचं दुखणं हळूहळू कमी होत जातं. त्याचप्रमाणे पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, यावरती पण हे रुईची पानं तुम्ही गरम करून तिथे बांधून ठेवली तर ती हीटिंग थेरपी होते. त्याच्यामुळे तिथलं तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. तसेच जिथं सूज असेल, सुजेच्या ठिकाणी पण तुम्ही ज्या गरम पानं करून लावतात ना तर त्यामुळे सूज कमी होते आणि सुजेच्या ठिकाणी तुम्ही गरम पानं करून लावल्यानंतर तिथलं लिम्फेटिक ड्रेनेज होऊन तुमची सूज कमी होण्यास मदत होते. आता आपण याच्या चिकाचा म्हणजे याच्यातून जे दूध निघतं त्याचा उपयोग बघूया काय ते. साधारणतः हे असं दूध निघतं. हे जर कुणाला कुठे मस आलेली असेल शरीरावरती तर हे दूध तुम्ही डायरेक्टली त्यावरती लावू शकता. 2 ते 3 दिवस लावल्यानंतर हळूहळू तिथली ती मस कमी होऊन जाते. तसेच एखाद्याला खाज असेल कुठे किंवा काही इन्फेक्शन झालेलं असेल, फंगल इन्फेक्शन असेल, त्यावरती पण चिक हा थोडासा तुम्ही लावू शकता. पण थोडंसं डायलेट करून लावा. प्रत्येकाची स्किन सारखीच असते असं काही नाही आहे. ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन असते त्यांनी थोडीशी काळजी घ्या. तसंच तिसरा उपयोग म्हणजे याचा, जर तुमची दातदुखी असेल जुनी, तर कापसाच्या बोळावरती थोडंसं चीक आणि पाणी मिक्स करून अगदी कमी प्रमाणात तो दातात ठेवला ना तर तुमची दातदुखी कमी होऊ शकते. याच्यात काळजी घ्यायची म्हणजे हा चीक असतो, हा सेन्सिटिव्ह स्किनला वापरू नका. शिवाय डोळ्यापासून काळजी घ्या. जर डोळ्यात चीक गेला तर डोळे जाऊ शकतात. पानांचा वापर झाला, चिकाचा वापर झाला. आता फुलांचा वापर काय होतो आपण पाहूया. साधारणतः ही अशी फुलं असतात. तर ही तुम्हाला श्वसनाच्या आजारामध्ये खूप उपयोगी आहेत. जसं की तुम्हाला खोकला असेल किंवा कफ होत असेल तर ही फुले सुकवून, वाळवून त्याची पावडर करायची आणि ती पावडर मधासोबत घेतली ना, तुमचा जुना खोकला असू द्या किंवा तुमचा कफ असू द्या, येणं कमी होतो. दुसरी गोष्ट, ज्याची पचनशक्ती वीक आहे, अशा लोकांनी या फुलांचा पावडर करायची, त्याचा काढा करायचा. तो काढा नियमित घेतला ना, पचनशक्ती सुधारते, इम्युनिटी पॉवर चांगली होते. त्यांचे चिकांचे किंवा फुलांचे बघितले. पण हे सगळं तज्ज्ञांच्या
देखरेखीखाली करा, कुणाचा तर सल्ल्याने करा. काही अडचण आली असल्यास, काही आल्यास खाली नंबर दिला आहे त्याच्यावरती कॉल करा. आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.